कदाचित ती चुकीच्या वेळेला त्या माणसाच्या वाटेत आली असेल. तिने काहीतरी असं पाहिलं असेल जे तिने पाहायला नको होतं. काल नेमकं काय घडलंय हे आपल्याला कोणालाच पूर्ण माहित नाहीये. म्हणून आधी सत्य काय आहे ते समजू दे. त्यामुळे उगाच त्या मुलीला दोष देऊन एकटं पाडू नका. आधीच तिच्या जीवावर बेतलंय. तिला संशयाची नाही, आपल्या आधाराची गरज आहे. आई पण थांब, या विषयावर नंतर बोलूया. अभि, तू जरा माझ्या बरोबर ये. महत्वाचं बोलायचंय. आई, अहो असं काय जे आमच्या समोर बोलता येणार नाही? आम्ही काही घरातले नाही आहोत का? बरोबर आहे. काय आहे ते आम्हालाही सांग ना. घरातल्या प्रत्येकाला घरात घडणारी प्रत्येक गोष्ट माहिती असलीच पाहिजे असा काही नियम नसतो संजीवनी. काही गोष्टी सांगितल्यानं प्रश्न सुटतात आणि काही गोष्टी वेळेआधी सांगितल्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होतात आणि काही गोष्टी लहान मुलांच्या समोर बोलल्या जात नाहीत. म्हणून प्रत्येक सत्याला त्याची एक वेळ असते. ती वेळ येईपर्यंत मौन राखणं म्हणजे खोटं बोलणं नसतं. आपलं घर सांभाळण्यासाठी ते कधी कधी करावं लागतं. चला बी. आजी मी काय म्हणतोय, आपण चल. हे सगळं एवढं कार्य करताय? अरे हो हो सांगते, बस आधी बस. थांब जरा. हे घे, फाईल बघून घे. अगं आजी, या फाईल मध्ये तर काही बोलू नकोस. भिंतींनाही कान असतात. त्यात हे किर्लोस्करांचं घर आहे. योगायोग बघ, कालच रायकर वकिलांनी ही फाईल आणून दिली आणि कालच हल्लेखोर वृंदावर हल्ला करायला आला. मला तरी वाटतं हल्लेखोर फाईलसाठीच आला होता. नाही आजी, मला नाही तसं वाटत. कशावरून? अगं कारण तो जर फाईल साठी आला असता तर तो सरळ बंगल्यात घुसला असता ना. पण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, तो सर्वंट क्वार्टर्स कडे वळला. वृंदा राहते तिथे. नाही आजी, मला असं वाटतंय की काहीतरी भलतंच घडतंय या घरात. आजी मला वाटतंय त्या वृंदाच्या जीवाला धोका असू शकतो. हे बघ, मला कळतंय तिला आता कामाची गरज आहे, मी सगळं समजू शकतो. पण ती बाई जर या घरात राहिली ना तर ते आपल्यासाठी चांगलं नाहीये, मी सांगतोय तुला. असं काय करतोस? अरे तिच्या जीवाला जर धोका आहे तर ती आपल्या घरात सगळ्यात जास्त सुरक्षित असणार नाही का? अगं आजी पण. आणि ऐक, ती मुंबईत आली आहे. मुंबईत ती एक मैत्रीण सोडली तर तिचं कोणीच नाही आहे. त्या दोघींचा किती टिकाव लागेल सांग? पुन्हा हल्ला झाला तर काय? आपल्या घरावर आजी. हे बघ, ती आपल्याकडे काम करते, त्यामुळे तिची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे असं मी मानते. पण मला हे बघ, तू तिला आता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तिला किती लागले बघितलंस ना. माणुसकीच्या नात्याने तरी हे आपल्याला करायला हवं. मला अजूनही वाटतंय जे काही घडलंय ते या फाईलमुळेच घडलंय. मुंगीला सुद्धा एंट्री देणार नाही आज. हो 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 हो. आत कुठे चाललात? कोण तुम्ही? हा, तुमचं विमान बाहेर घ्या. कोणाला विचारून आत आलात? दिवसा ढवळ्या ढोसलीस काय रे? मी शालू. मी रघु. अरे मी शालू, वृंदाची मैत्रीण. आता ही वृंदा कोण?
डोकं आहे का खोकं आहे? अरे वृंदा वृंदा इथे स्वयंपाकाला कामाला आहे ना. किती दिवस झाले इथेच राहते ती. असं कोण राहत नाही इथं. अरे तू विसरलास का? त्या दिवशी मी नाही का आलेले वृंदाला भेटायला. हे बघा, आधीच खूप राडे होत आहेत, तुम्ही बाहेर व्हा. मी नाही जाणार. हं? माझ्या मैत्रिणीने मला बोलावले, तिच्यावर हल्ला झालाय. बावळट कुठचा, ज्याला अडवायचं होतं त्याला सोडून मला अडवतोय. इथे लोक हल्ले करून जात आहेत आणि हा माझ्या मैत्रिणीने मला बोलावलं तरी आज सोडत नाहीये. वृंदा, हा हा आठवलं. पण अगोदर मला त्यांना विचारावं लागेल तुम्हाला बोलवलंय की नाही बोलवलंय ते. तोपर्यंत तुम्ही बाहेर व्हा, नाही तर पोलिसांना बोलवेला. हा बोला बोला, मी नाही घाबरत. ऐका, मी वृंदा? हो मी खरंच पोलिसांना बोलवेला. वृंदा ओ ताई ओ मावशी, ऐका मी काय म्हणतोय, डायरेक्ट घुसू नका हो आतमध्ये. माझी नोकरी घालवाल तुम्ही. ए नाही जाणार, जा बाहेर व्हा. काय बाहेर व्हा. डायरेक्ट शालू कधी आली? अगं ये ना, बस. कशी आहेस? बघितलंस, हेच सांगते मी याला, पण हा मला आज जाऊच देईना. कळलं का? मी काय चाललंय? मी काय नाही केलं आता. मी त्यांना बाहेर दाखवत होतो, ते आतमध्ये घुसला डायरेक्ट. हो कळलं मला. छान काम केलं, जा आता बाहेर. शाबास, छान काम केलं, जा. तू इथे कस? हे काय? एवढी जखम? तू मला काल रात्री कॉल का केला नाहीस? अगं मी रात्रीच घ्यायला आले असते तुला. डॉक्टरांकडे जाऊन आलीस? म्हणजे नाही गेलीस? अगं नाही शालू, आम्ही तिला सकाळीच म्हणालो की चल डॉक्टरांकडे जाऊया, पण ऐकलंच नाही तिने. शालू एवढं काही झालेलं नाही. एवढं नाही. काय एवढं नाही? चाकूचा वार झालाय तुझ्या हातावर. मी तुला सांगितलं होतं ना की इथलं सगळं आटपलं की सगळं घरी निघून ये. उगाच नको राहूस या बंगल्यात. बडा घरनी पोकळ वासा. शालू, ए जरा तोंडाला आवर घाला. इनफॅक्ट हिच्यामुळे आमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात आला होता. तिच्यामुळे? मग कोणामुळे? तो हल्लेखोर बंगल्यात शिरला, तो थेट तिच्या खोलीत गेला. मग कोणामुळे धोका निर्माण झाला होता? पण याआधी हिच्यावर कधीच असा हल्ला झाला नाही. आता होतं हे सगळं. आधी हिचा पाठलाग. काय पाठलाग? म्हणजे कालचा हल्ला अचानक झाला नव्हता तर? कोण होता तो माणूस? वृंदा आपल्याला जे सांगते त्यापेक्षा बरंच काही लपवते. शालू, कोणी पाठलाग केला हिचा? झालं पाहिलेस, मी आधीपासूनच सांगत होते, पण कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही ना. कोणी ऐकतच नाही या घरात माझं. आणि आई तुम्ही, कोण कुठली मुलगी ही? काही ओळख नाही, पाळख नाही, साधी चौकशी सुद्धा केली नाही तुम्ही हिची, आणि सरळ घरी घेऊन आलात. काय घर आहे का धर्मशाळा? बरं, ही घरात आल्या क्षणापासून इतक्या विचित्र गोष्टी घडतायत. हल्ला काय होतोय, कोणतरी पाठलाग काय करतंय, खून होतोय घरात. आणि काल तर काय, एक माणूस चाकू घेऊन घरात शिरला. आत्ताच हे एवढं सगळं होतंय, तर पुढे अजून काय वाढून ठेवलंय देवाला माहिती. मला फक्त एवढंच कळतं, घरात संकट कधी एकटं येत नाही, कुणाच्या तरी पावलावर पाऊल ठेवून येतं. आणि काही लोकांच्या ना चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं की आम्ही घरात फक्त संकटच घेऊन येतो. आणि तुम्हाला हिची दया येते, हिची काळजी वाटते. अहो पण घरातल्या लोकांची ही जबाबदारी तुमच्यावरच आहे ना आई. बाहेरच्याला आसरा देताना घरातल्या लोकांचा जीव धोक्यात आणून कसं चालेल? आता माझं म्हणणं पटत नाहीये तुम्हाला, पण जेव्हा ही मुलगी घोळ घालून ठेवेल ना, तेव्हा तुम्हाला पटेल की खरंच मी बोलत होते ते बरोबर. पास संजीवनी, वाफ थोडी शिल्लक ठेव. शालू, सांग, कोण पाठलाग करत होतं हिचा?
ते माहित नाही, पण हिचा पाठलाग करत कोणीतरी माझ्या घरापर्यंत आलं होतं. हो वृंदा, काल का नाही सांगितलंस तू हे? मला वाटलं हसेल असंच कोणीतरी. हो, तो चाकू घेऊन येणारा असेल असाच कोणीतरी. चल चल. कुठे कुठे म्हणजे काय? आपल्या घरी तुला घ्यायलाच आली आहे मी. हे बघ वृंदा, तू मुंबईत माझ्या जबाबदारीवर आलीस आणि आता इथे 1 मिनिटही थांबायचं नाही. चल. शालू शालू 1 मिनिट. आजी, मला पण असंच वाटतंय आता. माझ्यामुळे या घरातल्या लोकांच्या जीवाला धोका असेल तर मी जाते इथून. वृंदा, तुला कोणी सांगितलं की हा सगळा प्रकार तुझ्यामुळे झाला म्हणून? अहो, पण परिस्थितीवरून तर हेच वाटतंय ना की मी. वृंदा, काल आपल्या घरात शिरलेला माणूस तुझ्यावर हल्ला करायला आला होता की घरात चोरी करायला आला होता हे आपल्याला काहीच माहित नाहीये. पण तू न केलेला चुकीचा दोष स्वतःवर का घेतेस? शालू, तू म्हणतेस की हिचा पाठलाग करत कोणीतरी तुझ्या घरापर्यंत आलं होतं. हो, मग तुझ्या घरी ही सुरक्षित आहे याची खात्री काय? हे बघ शालू, इथे घरात इतकी माणसं आहेत, सुरक्षा आहे, अभि आहे, शशांक आहे आणि तिथे तुम्ही दोघीच आहात. ज्याला खरंच हिच्यापर्यंत पोचायचं असेल त्याच्यासाठी तुझं घर जास्त सोपं नाही का? वृंदा, तू आता कुठेही जाणार नाहीयेस. तू आता इथे आली आहेस आणि तुझ्या जीवाला जर धोका असेल तर तुला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. पण हिच्या हातावरची जखम डॉक्टरांना दाखवायला पाहिजे, नुसती पट्टी. अगं हो हो हो, अभि आता हिला घेऊन हॉस्पिटलमध्येच निघालाय. तुला हवं असेल तर तूही जा तिच्या बरोबर, तुझं मन शांत होईल. सांभाळून जा. मग आता उशीर नको करायला. चला शशांक, तू पण चल. आलो आजी. हा. चला ना, उशीर होतोय. चला. हो आजी, हो, सांभाळून जा. दुखतंय का ग? ऐक, कमाल आहे तुमची. काल एवढं सगळं झालं, तिच्या हाताला जखम झालीये आणि आज घेऊन चालल्यात दवाखान्यात. हो तसं नाही. काल तिला सांगितलं होतं ना सगळ्यांनी, म्हणजे आजी, अभिमन्यू सगळ्यांनी सांगितलं होतं की डॉक्टरांकडे जाऊ, पण तुमची मैत्रीणच नकार देत होती. तिचा स्वभावच आहे तो. स्वतःहून काही सांगेल, स्वतःची काही काळजी घेईल असं वाटतं का तुम्हाला? शालू एवढं नाही झालंय काही. तू गप ग, तुझ्यासाठीच बोलतेय मी. नाही, बरोबर आहे तुमचं. आपण चाललो ना आता डॉक्टरांकडे. हा हो हो, फार उपकार करताय ना तुम्ही आमच्यावर. नाही खरंच, आभार मानावे तेवढे जास्तच आहेत. एक मिनिट, एक मिनिट. आभार मानावे तेवढे कमीच आहेत असं म्हणायचं असतं ना.
नाही, नाही. तुमचे जास्तच आहेत आभार. उपकार. नशीब माझी मराठी चुकीची नाहीये. म्हणजे फॉर सम रिझन तुमचं माझ्यावर खूप जास्त राग आहे हा. आता कळलं ना? नाही नाही, गैरसमज आहे तुमचा. तुमचं बोलणं कळण्यासारखं नाहीच आहे हो. मी अंदाज लावला. अहो चालू पास आता. आपण कुठपर्यंत काय करायचं आणि हरी? कसं काय हरी काय चाललंय? अगं का ओरडतेस हरीवर उगाचच? माहिती काय, दिवसभर नुसता डास भुणभुणल्यासारखा भुणभुणत असतो. एक मिनिट, काय सांगायचंय? सांग बाई सांग, जे मनात असेल ते सांगून टाक एकदाच. तुमची ती लाडकी स्वयंपाकी आपल्या घरात काय काय घडलं ते बाहेरच्या लोकांना सांगत फिरते. आता काल आपल्या घरात एवढा मोठा तमाशा झाला, पण आपण पोलिसांना पत्ताही लागू दिला नाही. आणि ही गावभर बोभाटा करत फिरतीये. अगं शालूला सांगते ना, तर सांगणारच ना, मैत्रीण आहे तिची. शालूच्या जबाबदारीवर वृंदा मुंबईत आली आहे. एवढा मोठा प्रकार घडल्यावर तिला सांगायला नको? मीडियाला खबर लागायला का वेळ लागतो का? मीडिया आपल्या घरापर्यंत पोहोचली, पोलिसांना खबर लागली, पोलिसांनी बरं आपल्यालाच विचारलं की तुम्ही हे सगळं आम्हाला आधी का नाही सांगितलं, तर काय करणार आहोत आपण? आणि काय ग, जखम झाली त्यावर फुंकर मारली की झालं सगळं? शालू अगं एवढी मोठी जखमच नाहीये. पण छोटी आहे का मोठी आहे ते डॉक्टर ठरवतील. ऐकलंस? डॉक्टरांपेक्षा हिचाच धाक जास्त असेल असं वाटतंय. ओ तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो. अहो मी पुढे बसलोय. जागेबद्दल नाही बोलत आहे मी, आमच्या मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही. काय वाटलं? संजीवनी, मला खूप जास्त विचार करतेस, उगाच त्रास करून घेतेस. सोड ना. मी जास्त विचार करते, मी त्रास करून घेते. आई अहो, ही मुलगी जितकी साधी दिसते ना, तितकी ही गोष्ट साधी नाहीये. पुन्हा सुरू झालीस? अगं बोल म्हटलं तर मारुतीच्या शेपटासारखी लांबडच लावलीस तू. अहो मग माझं ऐकत का नाही आहात? मी सांगते ना तुम्हाला, ही मुलगी आपल्या घरावर नक्की काहीतरी संकट ओढवून आणणार. अलका, तू हे सगळं नको मनावर घेऊ. तुझ्या पोटात एक नवीन जीव वाढतोय आणि आईच्या मनाला जे जाणवतं ना, त्याची चाहूल बाळाला लागतेच. म्हणून या दिवसात मनावर कसलाही ताण नाही घ्यायचा, कुणाचे वाद नाही ऐकायचे आणि उगाच कसला संशय मनात येऊ द्यायचा नाही. तुला आणि बाळाला आनंदी ठेवणं एवढंच तुझं काम आहे आता. बाकी घरात काय चाललंय, कोण काय बोलतंय हे बघायला आम्ही आहोत ना. तू आता फक्त स्वतःची आणि माझ्या येणाऱ्या नातवाची काळजी घ्यायची.
आणि घरातल्या बाकीच्या माणसांनीही जरा भान ठेवायला हवं की सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या कानावर घालायची काही गरज नसते. विशेषतः ज्या घरामध्ये एका नव्या जीवाच्या स्वागताची तयारी चालू असेल तिथे. अलका, आता तुझ्या भोवती फक्त चांगले विचार, चांगले शब्द आणि आनंदी माणसं असली पाहिजेत. बाकी सगळं तू माझ्या सोड. चल आज चल. सावकाश. आई म्हणजे इथेही तुम्ही मलाच दोष देताय. आई मी सांगते तुम्हाला, ऐका माझं. या मुलीला आपल्या घरात ठेवणं ही आपली सगळ्यात मोठी चूक असणार आहे आणि जी चूक आपल्याला खूप महागात पडणार आहे. माझं ऐकत का नाही? विश्वास ठेवा माझ्यावर. पालथ्या घड्यावर पाणी. अहो मी बोलते तुम्ही ऐकत. वरचा समद बघतोय. काय काय बोललास? जे विधी लिखित आहे ते टाळता येणार नाही. मग त्याचा जास्ती विचार कशाबाई करायचा? वरचा समद बघतोय. म्हणजे काय बडबडतोयस काय? जे जे होईल ते पहावे, चित्ती असावे समाधान. किर्लोस्करांच्या घरात एक एक नमुने मारले. अरे अभि, हा हॉस्पिटलचा रस्ता वेगळा आहे ना? हो एक मिनिट. हा काय झालं? अहो काय झालंय? नाही नाही काय नाही. आलोच.